नमस्कार. मी आज बनवणार आहे व्हेज दम बिर्याणी. त्यासाठी मी इथे पाव किलो वाटाणे घेतलेत, अर्धा पाव फरसबी घेतली आहे, अर्धा पाव फ्लावर घेतला आहे, 2 बटाटे घेतलेत छोटे तुकडे करून. आता सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून घेतल्यात. आता भाजीत मी 1 वाटी दही टाकते, मीठ टाकते, हळद टाकते, 1 चमचा लाल मिरची पावडर टाकते, धना पावडर टाकते, जिरा पावडर टाकते, गरम मसाला टाकते, बिर्याणी मसाला टाकते, कसुरी मेथी टाकते, आलं लसणाची पेस्ट टाकते, सगळं मिक्स करून बाजूला ठेवून देते. आता इथे मी कांदा तळते. आता मी इथे 3 पेले बासमती तांदूळ घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलेत. आता इथे माझा कांदा तळून झालेला आहे. आता मी तेल टाकते, 1 चमचा कांद्याचं तेल टाकते आणि तळलेला कांदा पण टाकते. आता परत मी मिक्स करून बाजूला ठेवून देते. आता मी इथे टोपात पाणी घेतलंय, पाणी मी उकळायला ठेवते. आता पाण्यात मी 1 जावित्री टाकते, 1 मी चक्री फूल टाकते, 1 मी काळी वेलची टाकते, हिरवी वेलची टाकते 2, लवंगा टाकते 10 मिरी टाकते, 1 तमालपत्र टाकते, दगडफूल टाकते, शहाजिरं टाकते, मीठ टाकते, लिंबाचा रस टाकते, तेल टाकते. आता मी उकळी येईपर्यंत ठेवते तसंच पाणी. आता मी इथे भाजी करण्यासाठी कढई घेतली आहे. कढईत मी तेल टाकते, 2-3 चमचे तूप टाकते, एक तमालपत्र टाकते, 4-5 कढीपत्त्याची पानं टाकते, अर्धी वाटी आलं लसूण मिरचीची पेस्ट घेतली आहे. आता पेस्ट मी कढईत छान तेलामध्ये परतून घेते, त्याचा कच्चापणा निघून जाण्यासाठी. आता मी सगळ्या भाज्या टाकते. भाज्या छान मी तेलात परतून घेते. आता इथे भातासाठी जे पाणी ठेवलं तर पाण्याला उकळी आली आहे. त्याच्यात मी धुतलेला तांदूळ टाकते. तांदूळ मी अर्धा तास ठेवलेला भिजत. आता मी भाजीत कोथिंबीर टाकते आणि मिक्स करून घेते. आता भाजीत मी भाजीचंच पाणी टाकते. आणि झाकून मी भाजी शिजवून घेते. आता इथे माझा भात झालेला आहे शिजवून. मी भातातलं एक्स्ट्राचं पाणी काढून घेते.
आता हा भात मी थंड करून घेते आणि हे जे एक्स्ट्राचं पाणी आहे हे सुद्धा पौष्टिक असतं, हे सुद्धा आपण पिऊ शकतो. आता इथे भातातले मी गरम मसाले काढून घेते. दाताखाली आले तर तिखट लागतं, ऑप्शनल आहे, काढू शकतो, नाही पण काढू शकत. मी काढते. आता इथे माझी भाजी झालेली आहे. आता ते जे भात होता मी बनवलेला, ते भात मी नळाखाली धुवून घेतलेलं आणि थंड करून घेतलेले ते तांदूळ मी. त्याची वाफ येत राहिली तर ते तांदूळ आणखीन शिजतात. आता हा भात माझा पसरवून झालेला आहे. आता मी या टोमॅटोच्या स्लायसेस केलेल्या आहेत त्या ठेवते. कोथिंबीर टाकते बारीक चिरलेली. एका वाटीत मी हिरवा रंग घेतला आणि एका वाटीत मी ऑरेंज कलर घेतला आहे. मिक्स करून घेतलं आहे आणि ते दूध मी टाकते आता भातामध्ये. 2-3 चमचे मी तूप टाकते. तळलेला कांदा टाकते. आता हा फॉईल पेपर आहे, ह्याच्याने मी कढई पूर्ण कवर करून घेते. त्याच्यावर झाकण ठेवते. आता गॅस मी एकदम मीडियम ठेवलेला आहे. आता 15 मिनटं मी एकदम स्लो फ्लेमवर शिजवून घेणार आहे बिर्याणी. आता 15 मिनटं झालेली आहे, थोडं थंड करून घेते. ही माझी व्हेज दम बिर्याणी तयार झाली आहे. व्हेज दम बिर्याणीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.